रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारलाय, त्याचा बलिदान गेला. देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झालाय आमचा आतापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या खुशीत खेळणार सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी नेलं गेलं, त्याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटते. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठीची पैदाशी म्हणते श्याम नुकळे ऐकणे का 6 नंबरचे काय नाही. देवेंद्र फडणवीसच्या आईला त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर त्या लेकराबद्दल बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचा लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलं, पण तुमच्या पोरांनी त्याचा खून केला, नाही तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन गेला म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचे तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळी तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई या. आईचं काळी तुम्हीच जाणू शकता, दुसऱ्या सुद्धा आईचं काळी कसं असू शकतं. त्या आईचं काळी किती दगाला असं तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या खुशीतून निघून गेलं कायमच. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव आई, इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का? मराठीच्या लेकरानं कुठेही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं, इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही होता. कारण आणखीनही वेळ हक्कातून गेलेला नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाही, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्या थराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक कोसळले काहीच बघणार नाही. आणखी वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय, तुम्ही शांत राहा, पुढे रस्ते आवडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून घेऊन घरी जातो.